नमस्कार मित्रांनो, सिटी व्हिडिओच्या नवीन अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. आज भारतीय स्वतंत्रता दिवस 2026 पोस्टल ग्राउंड येथे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम येथे होत आहे व राष्ट्रीय गीत सुरू आहे. आपण या सर्व कार्यक्रमाचा आनंद या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. थोड्याच वेळामध्ये येथे परेड पण होणार आहे. आपण सर्व परेड येथे बघणार आहोत. आता येथे पालकमंत्री यांची गाडी पण फिरणार आहे. दरवर्षी पोस्टल ग्राउंड येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडण्यात येतो व सर्व नागरिक येथे येऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात. थोड्याच वेळाने येथे परेड पण सुरू होणार आहे. संपूर्ण यवतमाळातील पब्लिक येथे जमा झालेली आहे. व्हिडिओला स्किप न करता बघण्याचा प्रयत्न करावा. तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ लांब आहे, परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही बघण्यास मिळेल. यवतमाळातील पोलीस व्यवस्था इथे भरपूर प्रमाणात दिसत आहे. काही कर्मचारी पण इथे आलेले आहेत. त्यांना बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. आता येथे गाडीतून पालकमंत्री संजय भाऊ राठोड जात आहे. आता इथे परेड सुरू होणार आहे. या संपूर्ण परेडचा आपण आनंद घेऊया. या परेडमध्ये पोलीस व सैनिक, काही विद्यार्थी यांनी भाग घेतलेला आहे. वन विभागातील सैनिकांनी येथे भाग घेतलेला आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मैदानाच्या बाहेर व्हावं, कारण या ठिकाणी पथसंचलन प्रारंभ होते आहे. तेव्हा पथसंचलनात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्यावी. यवतमाळातील पोस्टल ग्राउंड हे पुष्कळ मोठे मैदान आहे व परेडसाठी व लोकांना बसण्यासाठी येथे भरपूर व्यवस्था आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त समता मैदान अर्थातच पोस्टल ग्राउंडवर
पोलीस, गृहरक्षक दल, वनरक्षक, हरित सेना, स्काउट गाईड या पथकाच्या वतीनं परेड संचलन प्रारंभ झालाय. या परेड संचलनचे परेड कमांडर आहेत IPS KGF सारडा आणि पूर्ण यवतमाळमधून येथे पब्लिक आलेली आहे हा कार्यक्रम बघण्यासाठी. यामध्ये महिला पोलीस पण आहेत. त्यांच्यासोबत प्लाटून आहे. पोलीस विभाग पुरुष प्लाटून कमांडर आहेत. हळूहळू ही परेड एकामागे एक येणार आहे. त्यापाठोपाठ सेकंड क्रमांकाचं प्लाटून आहे पोलीस विभाग महिला. प्लाटून कमांडर आहेत PSI सारिका हुसे आणि या प्लाटूनचे सुपर नंबरी आहे PSI पल्लवी निनगुरकर. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुष्कळ दिवसापासून या परेडसाठी आपल्या समोर येते गृहरक्षक दल. तयारी केली जाते. या गृहरक्षक दल पुरुष प्लाटूनचे प्लाटून कमांडर आहेत पलटण नायक नीरज राऊत आणि सुपर नंबरी आहेत पलटण नायक विलास खडसे. त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकाचं प्लाटून आहे सर्वांनी तालावर येथे चालायचे आहे. प्लाटूनचे कमांडर आहेत सर्वांचे हात व पाय येथे मिळाले पाहिजे. क्रमांकाच्या प्लाटूनचे सुपर नंबरी आहेत वनरक्षक विनोद पेशवाल. या वन विभागाच्या प्लाटून नंतर लगेचच येत आहे गृहरक्षक दल महिला. पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून जे आपले कर्तव्य बजावत असतात. पोस्टल ग्राउंड हे पुष्कळ मोठे मैदान आहे. प्लाटूनच्या प्लाटून कमांडर आहेत पलटण नायक संगीता मोहोळ आणि सुपर नंबरी आहेत पलटण नायक हर्षदा केरा. येथे भरपूर बसण्याची व्यवस्था आहे. पाचव्या क्रमांकाच्या प्लाटून नंतर येत आहे हरित सेना पथक वेदधरणी माध्यमिक विद्यालय पिंपळगाव. या प्लाटूनचे प्लाटून कमांडर आहेत ईश्वरी माहुरकर आणि त्याच्या सुपर नंबरी आहेत श्रावणी कोसरे. मार्गदर्शक येथे गणराज्य दिवसानिमित्त त्यानंतर नवोदय विद्यालय तेलोरा घाटंजी छान सजावट केलेली आहे. समोर येते आहे. याच्या प्लाटून कमांडर आहेत आराध्या सरकार. नवीन रंग पण मारलेला आहे गेटला. मार्गदर्शक आहेत सोनिया मॅम. नवोदय विद्यालय आणि त्यांचं हे पथक मुली. त्यापाठोपाठ 8व्या क्रमांकावर प्लाटून आहेत पोलीस परेड नंतर येथे बघा शाळेंचे विद्यार्थी पण त्यांनी पण परेड काढलेली आहे. महिला पोलीस पण आहे. या प्लाटूनचे सुपर नंबरी आहेत वत्सल पवार. मार्गदर्शक शिक्षक आहेत धनंजय डावखरे, सोनिया मॅम. यानंतर बघताय आपण गाईड पथक. गाईड पथक आहे वेदधोरणी प्राथमिक विद्यालय पिंपळगाव यवतमाळ. ज्याच्या प्लाटून कमांडर आहेत शिवानी सपकाळ आणि सुपर नंबरी आहेत धनश्री बेराम. लहान लहान मुलं पण त्यांनी पण इथे परेड काढलेली आहे. त्यापाठोपाठ येत आहे 10व्या क्रमांकाचा प्लाटून स्काउट पथक वेदधरणी माध्यमिक विद्यालय पिंपळगाव यवतमाळ. तसेच प्लाटून कमांडर आहेत ओम राज चव्हाण आणि सुपर नंबरी आहेत श्रीकांत वानखडे. मार्गदर्शक शिक्षक आहेत दिशांत सिडाम.
त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर येते गाईड पथक. हे पथक आहे जवाहरलाल टाटा इंग्लिश मिडियम स्कूल यवतमाळचं. याच्या प्लाटून कमांडर आहेत मंजिरी कडू आणि सुपर नंबरी आहेत ऋषिका लोखंडे. मार्गदर्शक आहेत मनीषा झाडे. दरवर्षी भव्य हा समारोहाचा येथे व्यवस्था करण्यात येते. स्काउट गाईड पथक जवाहरलाल टाटा इंग्लिश मिडियम स्कूल यवतमाळ. उपनंबरी आहे सर्वज्ञ मुक्कावार अर्णव लाडखेडकर आणि याचे मार्गदर्शक शिक्षक आहेत सिद्धार्थ वाघमारे. सर्व यवतमाळांनी येथे वैशाली सरडे. पांढरे कपडे घालून पुन्हा एकदा ध्वजारोहण केलेले आहे. महिला विद्यालय यवतमाळ. ब्रीड उत्कृष्ट करा ही ब्रीड मुलाची बाळगलेली ही स्काउट आणि गाईडची चमूक. त्याच्या प्लाटून कमांडर आहेत स्वरा कोलकुटे आणि सुपर नंबरी आहेत अक्षता माटे. या प्लाटूनच्या मार्गदर्शक शिक्षिका आहेत लीना शाळेंचे लहान लहान मुलांनी छान इथे आणि त्या पाठोपाठ परेड केलेली आहे. प्लाटून की बालवयातच देशाभिमान जागृत करणारं अंगावर रोमांच उभं करणारं गणी टंपोला पथक 14 क्रमांकावर आपल्या सामोरून येत आहे. बालकांचा उत्साह द्विगुणित करावा. प्लाटून कमांडर आहेत पूर्व आलोने. सुपर नंबरी आहेत निधी गहुपाल. बनी टंटोला पथक मुली आणि मुलीच्या नंतर येते बनी टंटोला पथक. पोस्टल ग्राउंडच नव्हे तर यवतमाळातील पुष्कळ ठिकाणी आज संघा आणि सुपर नंबरी आहे ध्वजारोहण करण्यात येते. प्लाटून पथसंचलनामधील सर्वात लहान वयोगट आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यावाजून या लहान पथकाचं अभिनंदन करूया. बनी टंटोला पथक आणि यानंतर येत आहे आपल्या वाद्याने यवतमाळ महानगरात नव्हे तर महाराष्ट्राला आपल्या वाद्याला मंत्रमुक्त करणारं पोलीस वाद्य रुंद पथक यवतमाळकरांचा अभिमान असलेलं हे पथक आपल्या समोरून येत आहे. अंगावर रोमांच उभं करणारं महाराष्ट्राला यवतमाळकरांनाच नव्हे तर महाराष्ट्राला दुमदुमून टाकणारं हे यवतमाळचं बँड पथक आपल्या समोरून येत आहे. यवतमाळातील आझाद मैदान येथे पण आज समिती यवतमाळ यांच्या वतीनं मिळालेले ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे. सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या अथक प्रेरणेतून आणि सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या पाठपुराव्यातून आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनातून प्राप्त मंजूर झालेली आहेत. त्यापैकी 24 वाहनं जिल्ह्याला प्राप्त झालेली असून या 24 वाहनांपैकी काही वाहने या ठिकाणी पथसंचलनासाठी सज्ज आहेत. तेव्हा पोलीस तपासातील सुगम व्हावा. पोलीस विभागात आपल्या तपासामध्ये वाढत्या भूमिकांवर अंकुश ठेवता यावा आणि तपासात येथे बघा पोलिसांच्या पुष्कळ गाड्या इथे आलेल्या आहे. पोलीस पथक आहे व आपल्या यवतमाळातील मॅनेजमेंट येथे आपल्याला दिसत आहे. किती गाड्या आहेत. यानंतर येथे ॲम्ब्युलन्स 108 फिरवा आणि त्वरित आरोग्य सेवा मिळवा सातत्यानं तत्पर असलेली नॅशनल ॲम्ब्युलन्स सर्व्हिस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आणि सर्वात शेवटी आपल्या समोर येते अग्निशमन यंत्र अग्निशमन सेवा यवतमाळ म्युनिसिपल काउन्सिल डिस्ट्रिक्ट यवतमाळ फायर अँड इमर्जन्सी. यवतमाळातील आवश्यकतेनुसार पुष्कळ येथे गाड्या दिसत आहे. या ठिकाणी पथसंचलन झालेलं आहे. त्यानंतर तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. या परिसरात अप्रत्यक्ष अग्निशमक दलांची येथे एक गाडी आलेली आहे. वाहने बालविवाहाने मुलांच्या मुलांच्या शैक्षणिक शैक्षणिक सामाजिक
मानसिक व व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. तर व्हिडिओ संपण्याआधी व्हिडिओला विवाहाची माहिती तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा. चाइल्डलाईन व्हिडिओला एक लाईक करा. कॉमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की सांगा. संपर्क साधू व व प्रशासनात संपूर्ण सहकार्य करू. आम्ही आमच्या शहरात गावात आजूबाजूला बालविवाह अशा प्रकारे हा कार्यक्रम इथे पार पाडलेला आहे. याची दक्षता घेऊ. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा.